honorable audience, I am Sakaram Kurpe and I myself organize free English speaking seminars at all over Maharashtra, and I have some special techniques. With the help of those techniques I can teach you to speak English within an hour. माझ्याकडे काही आयडियाज आहेत, काही टेक्निक्स आहेत ज्यांच्या मदतीनं अगदी अर्ध्या एक तासामध्ये सुद्धा इंग्रजी बोलायचं कसं किंवा वाक्य कशी बनवायची याचं एक सहज सोपं तंत्र मी विद्यार्थ्यांना शिकवत असतो आणि हे तंत्र जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे हा एक माझा उद्देश आहे. समजा की तुमच्या डोक्यामध्ये वाक्य आहे की पैठण हे गोदावरी नदीच्या काठावर आहे आणि हे वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे किंवा परिपाठाच्या वेळेस एखादी कथा सांगण्यासाठी तुम्ही समोर आलेला आहात आणि एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे, हे वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे. किंवा मनमोहन सिंग हे भारताचे पंतप्रधान आहेत, हे वाक्य तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचं आहे. किंवा खाली दिलेल्या चित्रांकडे पहा ही सूचना विद्यार्थ्यांना द्यायची किंवा शालेय परिसराच्या बाहेर जाऊ नका अशी सूचना विद्यार्थ्यांना द्यायची. अशा पद्धतीने वेळोवेळी आपल्या डोक्यामध्ये जे कोणते विचार येतात, ज्या कोणत्या कल्पना येतात त्यामधलं प्रत्येक वाक्य जर आपण इंग्रजीमध्ये करता येत असेल तर आपण इंग्रजी बोलू शकतो. त्या दृष्टीने मी स्वतः एक रिव्हर्स न्यूमेरिकल मेथड, रिव्हर्स म्हणजे उलट आणि न्यूमेरिकल म्हणजे अंक, ही एक नवीन पद्धत डेव्हलप केलेली आहे. त्या पद्धतीने वाक्य बनवताना काय करायचं पहा, तर त्या वाक्यातला सब्जेक्ट कर्ता अगोदर शोधायचं. या ठिकाणी कर्ता आहे पैठण, कर्ता शोधल्याबरोबर काय करायचं, सरळ सरळ वाक्याच्या शेवटी जायचं. या वाक्याच्या शेवटी इथे एकच्या वर आहे, ह्या आहे साठीच, त्याच्या अलीकडे 2च्या वर आहे वर, वर साठी आम, 3च्या वर आहे काठ, काठ साठी बँक, 4च्या वर आहे चा साठी ऑफ आणि गोदावरी नदीसाठी गोदावरी रिव्हर. पहा, पैठण इज ऑन द बँक ऑफ गोदावरी रिव्हर. पुढचं वाक्य आहे, एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे. या वाक्यातला कर्ता आहे मी साठी आय, पुन्हा वाक्याच्या शेवटी जायचं आणि मराठी वाक्याच्या शेवटी नार आहे आलं, सांगणार आहे, जाणार आहे, येणार आहे, खाणार आहे, पिणार आहे, झोपणार आहे. तर त्या वाक्याचा काळ असतो सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आपण शॅल विल आणि क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. या मी साठी आय, ह्या नार आहे साठी शॅल किंवा विल, सांगण्याचं पहिलं रूप टेल, आय विल टेल, किंवा हे वाक्य दुसऱ्या पद्धतीने होईल. या मी साठी आय, ह्या आहे साठी एम, ह्या नार साठी गोइंग टू, सांगण्याचं पहिलं रूप टेल, तुम्हाला साठी यू आणि एक कथासाठी अ स्टोरी. आय एम गोइंग टू टेल यू अ स्टोरी. पुढे आहे मनमोहन सिंग, हे भारताचे पंतप्रधान आहेत. कर्ता आहे मनमोहन सिंग, ह्या आहेत साठी इज, ह्या पंतप्रधान साठी द प्राईम मिनिस्टर, ह्या चे साठी ऑफ, भारत साठी इंडिया. पहा, मनमोहन सिंग इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. पुढे आहे खाली दिलेल्या चित्रांकडे पहा, हे आज्ञार्थी वाक्य आहे. आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता नसतो, क्रियापदाच्या पहिल्या रूपाने आज्ञार्थी वाक्य सुरू होतं. ह्या पहासाठी लुक, ह्या कडेसाठी ऍट, चित्रांसाठी पिक्चर्स, दिलेल्यासाठी गिवन, खालीसाठी बिलो. पहा, लुक ऍट द पिक्चर्स गिवन बिलो. पुढे आहे शालेय परिसराच्या बाहेर जाऊ नका, हे आज्ञार्थी मधलं नकारार्थी वाक्य आहे. या नकासाठी डोंट, जाण्याचं पहिलं रूप गो, च्या बाहेरसाठी बियॉन्ड आणि शालेय परिसरासाठी स्कूल कॅम्पस. पहा, डोंट गो बियॉन्ड द स्कूल कॅम्पस. पहा पुन्हा एकदा, पैठण इज ऑन द बँक ऑफ गोदावरी रिव्हर. आय एम गोइंग टू टेल यू अ स्टोरी. मनमोहन सिंग इज द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. लुक ऍट द पिक्चर्स गिवन बिलो. डोंट गो बियॉन्ड द स्कूल कॅम्पस. एवढी सोपी आणि सहजपणे लक्षात येणारी टेक्निक आहे आणि ही टेक्निक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, हा एक माझा उद्देश आहे. त्यामुळे या टेक्निकवर आधारित मी स्वतः एक छोटंसं पुस्तक लिहिलेलं आहे ज्याचं नाव या स्पीच चॅलेंज टू स्पीक इंग्लिश असं आहे. याच्या पहिल्या 2 पेजेस वरती जे नियम आहेत, या वाक्याखाली जे नंबर टाकलेले आहेत 1, 2, 3, 4 वगैरे, हे नंबर कुठल्याही वाक्याला कशा पद्धतीने टाकायचे किंवा हे बदल कुठे येतात, अडचणी कुठे येतात, अडचणीनंतर काय करायचं, त्याचे 7-8 नियम पहिल्या 2 पेजेस वरती आहेत. त्यानंतर इंग्रजीमध्ये सगळ्यात महत्वाचा असतो टेन्स. मराठी वाक्या शेवटी कोणत्या शब्दाला म्हणजे कोणता काळ वापरायचा आहे तर शॉर्ट मध्ये आहे. त्यानंतर प्रत्येक काळावरची अशी अर्धा वाक्य अशी मराठीमध्येही नंबरचा अंडरलाईन्स आहेत आणि इंग्रजीमध्येही नंबरचा अंडरलाईन्स आहेत. त्यानंतर कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट, आद्यार्थी वाक्य, उद्गाराची वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, पुन्हा लेटर रायटिंग, एसे रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, न्यूज रायटिंग, इंटरव्ह्यूज, कन्व्हर्सेशन, हा सगळा भाग या ठिकाणी. पण घेताना कसं केलेलं, जो कोणता भाग असेल तो या पेजवरती नंबरचा अंडरलाईन्स आहे मराठीमध्ये आहे आणि त्या पुढच्या पेजवरती नंबरचा अंडरलाईन्स इंग्रजीमध्ये आहे. पण हे पुस्तक वाचायचं कसं हे सुद्धा महत्वाचं आहे. कुठलाही भाग जर इथे मराठीमध्ये असला आणि इथे जर इंग्रजीमध्ये असला तर इंग्रजीकडे आपण अजिबात पाहायचं नाहीये.
आपल्या डोळ्यासमोर मराठी ठेवायचं, पण आपल्या डोक्यामध्ये त्या नंबरचा आधार घेऊन इंग्रजीमध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला आपल्याला अडचण येतील, पण एक 15-20 दिवस हे पुस्तक मन लावून वाचन केल्यानंतर अशी स्पीड येईल. त्याची सगळी वाक्य, निबंध, भाषणपत्र सगळे जे काय ते अगदी मराठीकडे पाहत बोलण्याच्या स्पीडने आपल्याला इंग्रजीमध्ये करता येतील. आणि एवढे सगळे केल्यानंतर आपल्या डोक्याला एक सवय लागलेली असते. मग पुन्हा आपल्या डोक्यात कुठलेही वाक्य, पुन्हा या नंबरची वगैरे गरज पडत नाही. अगदी बोलण्याच्या स्पीडनं आपल्या डोक्यात आलेले कुठलीही वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये करता येतात. आणि एवढी सगळी वाक्ये आपण करू शकलो तर आपण इंग्रजी सहजपणे बोलू शकतो. तुमच्या डोक्यात प्रश्न पडलेला असेल की आपल्याला हे पुस्तक कशा पद्धतीने मिळू शकतं, तर एक त्यासाठी आम्ही सोपा मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे की आमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबर 8983006177 हा आमचा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवरती तुमचं नाव आणि ॲड्रेस आम्हाला एक मेसेज पाठवायचा आहे. मेसेज पाठवल्यानंतर आपल्या ॲड्रेसवरती आपल्याला हे पुस्तक आणि त्याच्यासोबत आमचं सविस्तर मार्गदर्शन असलेली एक DVD तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवरती पोस्टाने तुमच्या घरापर्यंत उपलब्ध होईल. तुमच्या घरी ही DVD आणि हे पुस्तक उपलब्ध झाल्यानंतर याची 200 रुपये रक्कम तुम्हाला पोस्टमनकडे द्यायची. एवढी सोपी प्रक्रिया हे पुस्तक प्राप्त करून घेण्याची आहे. आपण लवकरच हे पुस्तक प्राप्त करून घ्याल आणि आपल्या मार्गातील जो महत्त्वाची अडचण इंग्रजी आहे ती तुम्ही आयुष्यातून बाजूला कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.